आम्ही सारे खवय्ये। अशा सिनियर शेफ बरोबर काम केल्यावर मलाही थोडी खुमखुमी आली आहे। मला काहीतरी बनवावंसं वाटतंय आणि अशा ॲम्बियन्स मध्ये मस्त एका साईडला लेक आहे, बॅम्बू हाऊस आहे, आपली 31 डिसेंबरची पार्टी आपण सेलिब्रेट करणार आहोत, तर मी पण मागे कशाला लाहावं, त्यासाठी मलाही तुम्हाला काहीतरी छान डिशेस करून दाखवायचे आहेत। माझी आता रेसिपी असणार आहे एक शामी कबाब। या शामी कबाबसाठी आपण काय काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ। पाव किलो मटण, एक 100 ग्रॅम चणा डाळ, नंतर तेल, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली लसूण, त्याचबरोबर आपण घेणार आहोत धनेपूड, जिरपूड, थोडासा गरम मसाला, तिखट, हळद, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ, थोडासा चाट मसाला आणि ऑफकोर्स बारीक चिरलेलं आलं। आता हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि आमच्या म्हणजे किचन्समध्ये खिमा मशीन असतं। तुम्हाला जर का डायरेक्ट मटण खिमा मिळाला तरीही उत्तम, पण खिमा मशीन जेव्हा असतं तेव्हा मटण घ्यायचं आधी ते या बोलमध्ये आपण काढून घेऊ। नंतर ही जी चणा डाळ आहे ती थोडीशी भिजत ठेवायची, एक साधारणतः 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवायची। ती चणा डाळ ह्याच्यामध्ये घालायची, या मटणाबरोबर घालायची। नंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा। हे सगळे मसाले बेसिकली आपण एकत्र करून घ्यायचे। धनेपूड, जिरपूड, नंतर थोडीशी गरम मसाला पूड, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ, चाट मसाला, बारीक चिरलेली लसूण, तिखट आणि ऑफकोर्स ही डाळ, थोडीशी हळद। आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊ। आता खिमा मशीन असेल तर असंच्या असं खिमा मशीन मध्ये टाकून त्याचा खिमा काढून घ्यायचा। खिमा मशीन नसेल तर मात्र आपल्याला घरगुती पद्धत वापरावी लागते। इनफॅक्ट ही घरगुती म्हणण्यापेक्षा खूप जुन्या काळापासून ही वापरण्यात आलेली पद्धत आहे। त्याच्याकरता आपल्याला असे 2 चांगले चॉपर्स लागतात आणि ट्रेनिंगच्या वेळेला ज्याला कोणाला थोडंसं चांगलं ट्रेनिंग द्यायचं असेल तर मग त्याच्या हातात हे चॉपर देऊन त्याला सांगायचं की आता ह्याचा चांगला खिमा करत बस। असं चॉपरनी ते चॉप करत करत त्याचा चांगला खिमा होतो। चॉपरनी मस्त खिमा करून घेतलेला आहे। चॉपर जर का असेल किंवा चांगली थोडीशी हेवी सुरी जर का तुमच्याकडे असेल तर खिमा बनायला फार सोपं जातं। पण काय की खिमा कसा बनवायचा हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे। आता याच्यात मी बटर किंवा कुठल्या प्रकारचं फॅट घेतलं नव्हतं, पण आपण त्यामध्ये थोडंसं चरबी घेऊ शकतो। मटणाची जी चरबी असते ती आपण वापरू शकतो, म्हणजे आपले कबाब थोडेसे लुसलुशीत होतात, सॉफ्ट होतात। पण ऑप्शनल आहे ते, प्रत्येक वेळेला वापरायची असतेच असं काही गरज नाहीये। आता आपल्याला हाताला थोडंसं हे तेल लावून घ्यायचंय। इकडे मी तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला हे कबाब्स बनवायचे आहेत। खिमाचं तुम्हाला साधारणतः टेक्स्चर लक्षात आलं असेलच, एवढा सॉफ्ट खिमा झालेला आहे। त्याच्यातले थोडासा कांदा आणि हिरवी मिरची किंवा कोथिंबीर जरी दिसली तरी त्याला शिजल्यानंतर त्याची टेस्ट खूप छान लागते, स्वादिष्ट लागते। आपण याचे हे कबाब बनवून घेऊया। फार काही नाही, म्हणजे याला अगदी टिपिकल शेपच द्यायचा असं नाहीये, नुसत्या हाताने आपण त्याला गोल आकार देऊन टिक्क्यांसारखे आपण ह्याचे कबाब बनवू शकतो। ह्याची खरी मजा आहे त्याच्या फ्लेवरमध्ये आणि त्यामध्ये जे काय मसाला आम्ही घातलेला आहे त्याच्यामुळे त्याला फ्लेवर येतो। चणा डाळ ह्याच्यासाठी आपण घालतो की त्याला एक बाइंडिंगचा इफेक्ट येतो, सो जो अतिशय आवश्यक आहे या कबाबसाठी। थोडं थोडं तेल लावायचं मध्ये। ही एकदम टिपिकल हॉटेलची पद्धत काय, कारण हात पण आपले थोडेसे तेलात भिजवायच लागतात, त्यामुळे त्याच हाताने जर का आपण थोडंसं तेल वरनं ओतलं की मग पुन्हा वरनं तेल आपल्याला लावायची आवश्यकता पडत नाही। आज एकदम हळू ठेवलेली आहे कारण ते व्यवस्थित शिजले पाहिजेत, एकदम आतून शिजले पाहिजेत। गरम आच ठेवली तर फक्त वरवरनं त्याला कलर येऊ शकतो आणि आतमध्ये जरी हा खिमा असला तरी आतमध्ये कच्चा राहू शकतो, त्यामुळे अगदी हळू आचेवरती आपण ते मस्त शिजवून घ्यायचं। मस्त हे शामी कबाब अजून सुद्धा माझ्याकडे भरपूर त्याचा खिमा उरलेला आहे। मी हे शामी कबाब बनवून घेतो, तुम्ही याचं साहित्य आणि कृती झटपट लिहून घ्या। शामी कबाब बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पाव किलो मटण, 100 ग्रॅम भिजवलेली चणा डाळ, तेल, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मिरची,
लसूण, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला, किचन किंग मसाला, तिखट, हळद, चाट मसाला आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मटण घेऊन त्यामध्ये चणा डाळ, कांदा, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला, हिरवी मिरची, मीठ, चाट मसाला, लसूण, तिखट आणि हळद घालून हे मिश्रण बारीक वाटून घ्यावं. तयार मिश्रणाचे कबाब शॅलो फ्राय करून सर्व्ह करावेत. आम्ही